भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आज देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील। हरियाणातल्या पंचकुला इथं हा कार्यक्रम होईल। देशातल्या 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 347 जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम 100 दिवस चालणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती। या 100 दिवसांच्या मोहिमेत अधिक प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणं, गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाईल। आधुनिक पद्धतीनं निदानाच्या सुविधांच्या उपलब्धतेत वाढ करणं, जास्त असुरक्षित गटांमध्ये लक्षित स्क्रीनिंग, उच्च जोखीमग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी आणि विस्तारित पोषण पाठबळाची तरतूद हे या मोहिमेतील सर्वाधिक भर असलेले मुख्य घटक आहेत। क्षयरोगावरील उपचारांशी संबंधित सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या देशभरातील आयुष्यमान आरोग्य मंदिरांच्या विशाल जाळ्याचा उपयोग या उपक्रमासाठी केला जाणार आहे।